डिझेलमध्ये गाडी आहे महिंद्राची TUV300 क्लिअरमध्ये तुम्हाला गाडी जाईल 3,50,000 क्लिअरमध्ये जवळपास 2,80,000 काय प्राइस ठेवली सर याची पण? सेम कुठलीही गाडी घ्या तुम्हाला 5 लाख रुपयाला जाईल। डिझेल मध्ये 2019 ची गाडी TUV300 तुम्हाला फक्त 2,20,000 मध्ये देत आहेत सर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वाहनटेकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत सानिया मोटर्स मध्ये। इथे खूप चांगल्या पद्धतीचा टी परमिटर स्टॉक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एकदम लो बजेट मध्ये, आणि तेही आपल्या वाकड मध्ये। चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर चला मित्रांनो, इथे भेट देऊया आपण पटेल सरांना, जे आपल्या सगळ्या गाड्यांची डिटेल्स देतील। वेलकम पटेल सर, वेलकम टू वाहनटेक। तर सर एकदा ऍड्रेस सांगा आपल्या व्ह्यूअर्सना, कुठे यावं लागेल गाडी बघायचं? शॉप आहे, हे शॉप आहे प्रिस्टीन प्रो लाईफ फेज 2 च्या एक्झॅक्ट अपोजिट वाघमारी चौक, शंकर कलाटे नगर, वाकडला। भूमकर चौकात एक आहे, वाघमारी चौकात एक आहे, असे आपले जवळपास 3 ब्रँचेस आहेत। शक्यतो आपण कटिंग रेट मध्ये डील करतो, म्हणजे 90% माल हे डीलर लोकांना देतो आणि उर्वरित 10%च कस्टमर करतो, जे वॉक इन आहेत। तर सगळ्या मित्रांनो टी परमिटच्या गाडी इथे भेटतील। पहिल्या गाडीपासून चालू करूया, डिझायरचं सांगा जरा याच्याबद्दल। डिझायर 2019 ची आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे। ऑल पेपर क्लिअर मध्ये याचं किलोमीटर झालंय जवळपास माझ्या हिशोबाने 1,25,000 किलोमीटर। ऑल पेपर क्लिअर मध्ये ही गाडी MS47 पनवेल पासिंग मध्ये। ऑल पेपर क्लिअर मध्ये तुम्हाला गाडी जाईल 3,50,000 रुपये। 3,50,000 मध्ये डिझायर होऊ शकते तुमची। नेक्स्ट गाडीकडे जाऊया आपण। तर मित्रांनो नेक्स्ट गाडी आहे टोयोटाची, सर सांगा जरा याच्याबद्दल पण। टोयोटाची 2016 ची आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे MS12 मध्ये। ही गाडी तुम्ही परमिट मध्ये चालू शकत नाही, कारण याचं 9 वर्ष कंप्लीट झाले। ऍज पर RTO रूल तुम्ही कुठलीही परमिट गाडी 9 वर्ष चालू शकता। 9 वर्षानंतर तुम्हाला मॅन्डेटरी तुम्हाला ते प्रायव्हेटच करावे लागते। वन टाइम टॅक्स पे करून ते तुम्हाला प्रायव्हेट करून घरी वापरावे लागते। तर हिची प्राइस काय ठेवली सर आपण? हे आपण प्राइस ठेवलेली आहे ऑल पेपर क्लिअर मध्ये जवळपास 2,80,000 रुपये। 2,80,000 रुपये मध्ये भेटते। मग वरचे तुम्ही ट्रान्सफर करायचे चार्जेस मग ही गाडी तुमची होऊ शकते। नेक्स्ट गाडी आपल्याला एक्सेंट दिसत आहे, सांगायचं एक्सेंट प्राइम आहे। एक्सेंटचं सगळ्यात टॉप मॉडेल 2020 ची आहे, मे 2020 ची। किलोमीटर ओरिजिनल शोरूम हिस्ट्री 93,000 किलोमीटर झाली आहे। ऑल पेपर क्लिअर आहेत गाडीचे। ऑल पेपर क्लिअर मध्ये आपल्याला ही गाडी द्यायची 3,50,000। नेक्स्ट गाडी 7 सीटर एर्टिगा टी परमिट मध्ये, सांगा सर याच्याबद्दल। 2018 ऑगस्ट महिन्यातली गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे। ऑल पेपर क्लिअर मध्ये ही आपल्याला गाडी सोडायची आहे जवळपास 5 लाख रुपयाला। त्याच्यासोबत तुम्हाला 2 वर्षाची फिटनेस, 3 महिन्याचा ऍडव्हान्स टॅक्स, 3 महिन्याचा ऍडव्हान्स इन्शुरन्स, प्लस ह्या गाड्या तुम्ही MS46 मध्ये बघू शकता। माझ्याकडे जवळपास 8 गाड्या अवेलेबल आहेत। कुठलीही गाडी चॉईस करून तुम्हाला सेम रेट मध्ये भेटेल। हिचं प्राइस काय म्हटलं एकदा परत सांगा बरं व्ह्यूअर्स। गाडी 5 लाख रुपयाला तुम्हाला जाईल। जर पुण्याचे डॉक्युमेंट्स असतील, आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल, शॉप ऍक्ट आणि TRचं लायसन्स, ते तुम्हाला फायनान्स सुद्धा करून देण्यात येईल। आणि जर आउट ऑफ पुणे डॉक्युमेंट्स असतील तर पुण्याचं रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट करून एक गॅरंटर बघावं लागेल, त्याच्या नाव स्वतःचं लाईट बिल आहे असं फायनान्स होईल। जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की आपल्याकडे MS46 मध्ये सेम सिरीज, सेम ओनर, सेम कंपनीच्या 8 गाड्या अवेलेबल आहेत। त्यातलीच ही एक गाडी MS46 BF3271, याचं पण किलोमीटर जवळपास माझ्या हिशोबाने 1,50,000 झाले। त्याच्यासोबत पण तुम्हाला 2 वर्षाची पासिंग, 3 महिन्याचा ऍडव्हान्स टॅक्स, 3 महिन्याचा ऍडव्हान्स इन्शुरन्स, ऑल पेपर क्लिअर भेटतील। त्याच्यावर RTO चलन असू द्या, ट्रॅफिक चलन असू द्या, पोलीस खटला असू द्या किंवा फौजदारी खटला कुठलाही असू द्या, ऑल पेपर क्लिअर तुम्हाला सगळ्या गाड्यांचे डॉक्युमेंट भेटतील। काय प्राइस ठेवली सर याची पण? सेम कुठलीही गाडी घ्या तुम्हाला 5 लाख रुपयाला जाईल। 26 डिसेंबर 2018 ची गाडी आहे, फर्स्ट ओनर आहे। 1,43,000 किलोमीटर झाली आहे। 4 दिवसासाठी 2019 ची झाली नाही। कंपनी फिटेड पेट्रोल CNG। ऑल पेपर क्लिअर मध्ये तुम्हाला गाडी जाईल 3,75,000 रुपयाला। त्याच्यासोबत तुम्हाला 2 वर्षाची पासिंग, 3 महिन्याचा ऍडव्हान्स टॅक्स, 1 वर्षाचा प्रोफेशनल टॅक्स आणि 1 वर्षाचा इन्शुरन्स, एवढ्या सगळ्या गोष्टी भेटतील। नेक्स्ट गाडी महिंद्रा TUV300 घेऊन आलोय सर, सांगा याच्याबद्दल। डिझेल मध्ये गाडी आहे महिंद्राची TUV300, 5 सीटर गाडी आहे। ऑल पेपर क्लिअर मध्ये याची किंमत तुम्हाला जाते फक्त 2,20,000 रुपयाला। ही गाडी जवळपास सप्टेंबर 2019 ची आहे। याच्यासोबत पण तुम्हाला 2 वर्षाची फिटनेस आणि 3 महिन्याचा ऍडव्हान्स टॅक्स, इन्शुरन्स, ऑल पेपर क्लिअर भेटतील। कुणी जर आउटस्टेशन जर करत असेल तर ही महिंद्राची गाडी चांगली, किंवा प्रायव्हेट करून जर विकणार असेल तर त्याला पण 2,20,000 रुपयामध्ये 2019 ची गाडी भेटणं मुश्किल आहे। डिझेल मध्ये 2019 ची गाडी TUV300 तुम्हाला फक्त 2,20,000 मध्ये देत आहेत सर। या एकदा व्हिजिट करा सानिया मोटर्स मध्ये आणि ही गाडी आपली होऊ शकते। नेक्स्ट गाडी महिंद्रा मराझो, सर सांगा याच्याबद्दल सुद्धा आपल्याला। फर्स्ट ओनर गाडी आहे, सप्टेंबर 2019 ची, VIP नंबर आहे MS12 RN7400। ऑल पेपर क्लिअर मध्ये 7 सीटर गाडी तुम्हाला जाईल जवळपास 3,50,000 रुपयाला। ही गाडी तुम्ही आउटस्टेशन करत असाल किंवा कोणी गाडी घेऊन पुणे मुंबई असेल किंवा पुणे सातारा असेल जे करत असेल तर तुम्हाला ह्या गाडीमध्ये स्पेस भरपूर भेटणार आहे, जेणेकरून तुम्ही आउटस्टेशनचे जे लगेज असते ते सगळे यामध्ये कॅरी करू शकता। नेक्स्ट गाडी मित्रांनो झायलो आणली तुमच्यासाठी, सर सांगा याच्याबद्दल सुद्धा।
डिझेलमध्ये झायलो आहे, जुलै 2018ची गाडी आहे, फर्स्ट ओनर आहे, MS 14 पासिंग आहे. जवळपास माझ्याकडे 6 गाड्या होत्या, त्यातल्या 2 गाड्या सध्या शिल्लक आहेत. 5501 ते 5506 पर्यंत 6 गाड्या होत्या. ऑल पेपर क्लिअरमध्ये ही गाडी आपल्याला फक्त सोडायची 3 लाख रुपयाला. तर नागपूर रिजन साईडला असतील, नागपूर अमरावती त्या रिजनला, तर ह्या गाड्या तिकडे भरपूर चालतात. ह्या नेऊन ते प्रायव्हेट करून विकतात किंवा तिथे लोकलचे जे आहेत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट वगैरे, तर त्यांना सुद्धा ही गाडी सफिशियंट चांगली आहे. 7 सीटरमध्ये येते ही गाडी. त्याबाबत तर मित्रांनो, या होत्या सानिया मोटरच्या सगळ्या टी परमिटच्या स्टॉकच्या गाड्या. अजून गाड्या अवेलेबल आहेत, या एकदा व्हिजिट करा. वाकडी ते लोकेटेड आहे. आणि असे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी वाहनडेटला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट तर नक्कीच करा मित्रांनो. मी आहे करण, ड्राईव्ह ट्रस्ट ट्रेडिंग.